मराठीत एक म्हण आहे बघा, लगीन आहे लोकाचं नाचतं येड्या. म्हणजे तुम्हाला ते माहित आहे की ती म्हण का बरं आहे ती. याचं शीर्षक तुम्हाला जरासं आश्चर्यकारक वाटलं असेल. मुंबईत ठॉकरोच पार्टीने जो काही गोंधळ केलाय ना, त्याला लगीन आहे लोकाचं नाचतंय येड्या असंच म्हटलं पाहिजे. ठॉकरोच पार्टी नाव का दिलंय याला मी? ठॉकरोच पार्टी म्हणजे दिल्लीत कॉकरोच पार्टी आहे आणि मुंबईमध्ये ही 2 ठाकरेंची ठॉकरोच पार्टी या आंदोलनाबाबत काम करते आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे लग्न झालं कोणाचं, हनीमून झाला कोणाचा, लेकरं कोणाला झाली आणि पेढे तुम्ही का वाटताय? लेकरू झालं, लेकरू झालं, लेकरू झालं, लेकरू झालं. भयंकर आहे हे. म्हणजे तुमचा काही संबंध नाही त्या लेकराच्या होण्यामध्ये, त्या बाईच्या गर्भवती होण्यामध्ये तुमचा काहीही संबंध नाही आणि तुम्ही मात्र पेढे वाटत फिरताय. हा दुसऱ्याच्या लेकराचा आनंद वाटण्याचा अप्रोच हा ठॉकरोच आहे, कॉकरोच नाही, ठॉकरोच आहे. आणि हा असला आनंद फक्त या गोविंद गोपाळ हे दोघे बंधू यांनाच होऊ शकतो, बाकी कोणाला नाही. काय गंमत असते ना, मी बीडला असताना आमच्याकडं एक चाटवाला होता. मी काही गोष्टी अशा सांगतो की ज्या उगाचच अधोरेखित व्हायला नकोत. एक चाटवाला होता, बाहेर प्रांतातून आलेला, आणि तो आपला इथंच काम करायचा. आम्ही आपलं रोज जाऊन त्याच्याकडे पाणीपुरी बिणीपुरी काहीतरी खायचं. एक 2-4 महिन्यांनी त्यांनी आम्हाला पेढे दिले. साहब पेढे खाओ. पेढे किस बात के? बच्चा हुआ है बोले. किसको? मुझे बच्चा हुआ है. वा 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 म्हणून आम्ही पेढे खाल्ले. आणि पेढे खाल्ल्यावर उगाचच आमच्या मनात प्रश्न आला, साला हे 1.5 वर्ष झालं इथेच आहे, आम्ही रोज त्याच्याकडून काही ना काहीतरी खातो आणि याला कुठून पेढे झाले, याला कुठून लेकरं झाले? त्याला विचारलं, रे बाबा तू तर इथंच आहेस, तुला विचारलं थेट काय करणार, विचारलं तुला कसे झाले? भाई आहे ना, बोले भाई घर सांभाळताय. भाई घर सांभाळताय म्हणजे बायको ह्याची भाऊ सांभाळतो, तिला लेकरू झालं आणि पेढे हे वाटतंय. इंटरेस्टिंग आहे की नाही? तसा हा ठॉकरोच पार्टीचा अप्रोच आहे. म्हणजे लेकरं कुणाला झाली आणि कोण विजयी मेळावा घेत आहे? विजयी मेळावा 2 ठाकरेंनी घ्यावा. काय केलं हो? एकदा अमित, एकदा आदित्य आणि एकदा उद्धव त्या स्टेजवर जाऊन आले असं असं करून. काय उद्धव ठाकरेंना तर काय झालं मला कळत नाही. ते असं पण करू शकत नाही, ते असं करतात. त्यांचा हात पण इतका वर जात नाही, इतकाच वर जातो. असं करून लोकाला नमस्कार करून निघून येतात. आणि ते असं करून नमस्कार असतो तो, ते करून निघून येतात. म्हणजे 3 जण एकदा गेले, 10-10 मिनिटं थांबले असतील आणि निघून आले. त्या आंदोलनाला यश मिळालं म्हणजे काय झालं तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आणि याचा ठाकरेंना केवढा आनंद. म्हणजे कसं आहे, कोण म्हणतंय झुकत नाही, झुकविल्याशिवाय राहत नाही, असं जे असतं ना, यांचं एवढंच होतं बघा नेहमी. हे असे टायटल द्यायचे मध्येच, काय झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना. म्हणजे दिल्लीतून कोणतरी ह्यांच्याकडे आलं आणि यांना म्हणलं, साहेब तुम्ही फार मोठे आहेत, तुम्ही फार प्रभू आप महान हो, प्रभू आप ग्रेट हो, प्रभू आप महान से भी महान हो, हे आपलं काही द्यायला तयार. तसं यांना आनंद कशात? तर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. यात दिला कोणामुळे? यांच्या म्हणण्यानुसार दीपकेमुळे. म्हणजे आंदोलनाला यश आलं दीपकेच्या की वांगचूकच्या, त्या दोघांमध्ये अजून घोळ आहे, कळायचं राहिलंय. वांगचूकने दिले, वांगचूकमुळं झालं की दीपकेमुळं झालं, अजून स्पष्ट व्हायचं. दीपकेने तर नाव पण घेतलं नाही वांगचूकचं. कौन कहता है सरकार में इस्तीफे नहीं होते असं वगैरे तो म्हणाला होता. जिंकलो, जीत गए हम, हेही बोलला होता. पण सोनम वांगचूकचा उल्लेख करणं त्यांनी टाळलं होतं. का मला माहित नाही. कदाचित सोनम वांगचूकचा उल्लेख केल्याने दीपकेचं क्रेडिट गेलं असतं. दीपकेमुळे की वांगचूकमुळे, कोणामुळे अजून स्पष्ट नाही. खरं तर मी सांगणार आहे तुम्हाला कोणामुळे ते. पण राजीनामा झाला,
याचा आनंद दीपकेपेक्षा जास्त या ठॉकरोच पार्टीला झाला आणि त्यांनी लोकाला झालेल्या लेकराचे पेढे वाटायला सुरुवात केली. अरे कमाल आहे की नाही. किसने किया बोले कॉकरोच पार्टीने किया. मग तुमचं नाव तरी ठॉकरोच करून घ्या एकदा, दोघांची पार्टी एक करून. ते उगच मनसे, शिव, बाठा असली वेगवेगळी नावं देण्यापेक्षा एकदा ठाकरेंची ती पार्टी ठॉकरोच पार्टी असं करून टाका ना, एकदा मोकळं होऊन जातं काम. खरं सांगू, दोन्ही ठाकरेंना मला महत्त्वपूर्ण गोष्ट एक सांगायची आहे. हा राजीनामा ना दिपकेमुळे दिलाय, ना वांगचूकमुळे दिलाय, ना तुमच्यामुळे दिलाय. हा राजीनामा मोदी भक्तांनी मागणी केल्यामुळे दिलाय. ही संधी साधली आहे आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्याची नरेंद्र मोदींनी. कसं, UGC मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने UGCचा कायदा आला आणि त्या कायद्याने मोठा गोंधळ झाला. त्या काळात भले भले हिंदुत्ववादी धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधात गेले आणि त्यांनी प्रधानांना हटवा अशी मागणी करायला सुरुवात केली. त्यावेळेला आपल्या माणसांना कसंबसं समजावून सांगून मोदींनी धर्मेंद्र प्रधानांना कंटिन्यू केलं होतं. पण आता आयती संधी मिळालेली होती प्रधानांचा राजीनामा घेण्याची, कारण तीच मागणी दीपकेंनी सुद्धा केली होती. मोदींनी सांगितलं, आपली माणसं म्हणतात देऊन टाका राजीनामा, आणि द्यायला लावला. या राजीनाम्याने देशासाठी बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. पन्नूसारख्या खलिस्तानवाद्यांना यात सहभाग घेता आला नाही. पाकिस्तानातल्या सोशल मीडिया हँडल्स चालवणाऱ्यांना या देशातल्या मिलिटरीच्या आणि पोलिसांच्या मनामध्ये रोष निर्माण करता आला नाही. या देशातली तरुण पिढी आपला अभ्यास सोडून आंदोलनाच्या नादी लागली होती, तिला नीट करता आलं. आणि मुख्य म्हणजे आता संसद चालण्याची स्थिती आलेली आहे. नाही चालली त्याला जबाबदार आता काँग्रेस असेल. पण हे घडतंय, यासाठी राजीनामा झालाय. पण आमच्या ठॉकरोच पार्टीला ना विलक्षण आनंद आहे. थांबा, ठॉकरोच पार्टी थोडं थांबा, 5 तारखेपर्यंत थांबा. दुसऱ्याच्या लेकराचे पेढे वाटलेत तुम्ही, ते लेकरं जरासं मोठं होऊ द्या आणि मग तुम्हाला कळेल 5 तारखेनंतर की मोदी किस बला का नाम है. नमस्कार.